सौ सुनंदा मारुती शिवदास, श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ सातारा, सेवानिवृत्त प्राचार्य। 1987 साली मी या शाळेमध्ये रुजू झाले आणि 1987 पासून 2010 पर्यंत मी काम चांगलं करत होते। शाळा नावावर पण आलेली होती, माझं कौतुकही केलं जायचं। मात्र जेव्हा 2010 साली पर्यवेक्षक पद तयार झालं आणि त्या पर्यवेक्षक पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार माझा हक्क असताना माझ्यावर दबाव आणून माझ्याकडून तो दुसऱ्याला दिला गेला, सो प्रतिभा चव्हाण यांना दिला गेला। त्यानंतर 2012 साली मुख्याध्यापक पद तयार झालं, तेव्हा मात्र मी त्यांच्या कोणत्याही दबावाला बळी पडले नाही, तर सौ चव्हाण प्रतिभा यांना रिट पिटिशन मुख्याध्यापक पदाविरुद्ध रिट पिटिशन दाखल करायला लावलं आणि मला मुख्याध्यापक पदापासून वंचित ठेवलं। मी जेव्हा मागितलं तेव्हा मला एकच कारण सांगितलं जायचं की केस कोर्टात आहेत, निकाल लागूया। असे 2016 पासून 2012 पासून 2016 पर्यंत असंच होत गेलं। 2030 सप्टेंबर 2016 साली सौ प्रतिभा चव्हाण या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या। मग सेवानिवृत्त झाल्यानंतर तरी सचिव मान्य तुषार पाटील यांनी रीतसर पद मुख्याध्यापक पद मला द्यायलाच पाहिजे होतं, परंतु तेव्हा सुद्धा त्यांनी देण्यास नकार दिला। मला पर्यवेक्षक पद घेण्याची विनंती केली, मी पण त्यांच्या विनंतीला मान देऊन पर्यवेक्षक पद घेतलं। मात्र नंतर मी त्यांना सांगितलं की मला पद द्या। कित्येक वेळा मी त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनवणी केली। याच्यावरून आमच्या घरामध्ये सुद्धा वादळ उठलेलं होतं, तरी सुद्धा मी त्यांचा मान खूप राखत होते, त्यांचं खूप ऐकत होते, परंतु त्यांनी दिलं नाही। शेवटी मला अन्याय सहन झाला नाही, कारण शेवटी सहनशीलतेची एक मर्यादा असते आणि त्या मर्यादा माझी ओलांडली गेली आणि म्हणून मी आत्मधनाची नोटीस दिली आणि आत्मधनाची नोटीस त्यांच्या हातात मिळाल्याबरोबर मला मुख्याध्यापक पदाचं मुख्याध्यापक सुद्धा योग्य तो कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। यानंतर सुद्धा अशा अनेक पत्रकार परीक्षा भविष्यामध्ये घेतल्या जातील। मी पतसंस्था चालवतो, पतसंस्थेच्या संदर्भामध्ये अन्य गावातील इतर गोष्टींच्या संदर्भामध्ये ही लोक करणारच आहे, कारण स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं करते त्याला विघ्न निर्माण करायचं। आज ही शाळा निमशहरी भागामध्ये असलेली शाळा आज चांगल्या पद्धतीनं नावलौकिकाला आलेली आहे। सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत। यामध्ये आमच्या मागच्या वर्षी 41 मुलांना आम्ही जवळजवळ 16 लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून दिलेली आहे। त्यासाठी आमचे शिक्षक अहोरात्र कष्ट करत आहेत, स्कॉलरशिपमध्ये येण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत। या आमच्या शाळेचा 10वीचा निकाल या शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 100% आणि 95% ते 99%च्या दरम्यान लागलेला आहे। 12वीचा निकाल या वर्षीचा 96% लागलेला आहे। ह्या सगळ्या शैक्षणिक बाजू, याचबरोबर खेळाची प्रगती पाहिलेलीच आहे तुम्ही। आंतरराष्ट्रीय आम्ही खेळाडू तयार केलेले आहेत। हे सगळं बऱ्याच जणांना पोषून माझ्याबद्दल आहे, इतरांच्या बद्दल आहे, या संस्थांच्या बद्दल आहे आणि पूर्वीचं ज्या काही गोष्टी आपल्याला मिळालेल्या नाहीत याचा रोष मनात धरून हे ॲलिगेशन केले जात आहे। यातील काही गावातील लोक आणि हे संस्थेतील शिक्षक काही जे रिटायर झालेले आहेत हे मिळून हे कारस्थाने केली जाते। पण प्रत्येक वेळेला देवस्थान ट्रस्ट असेल, शाळा असेल, प्रत्येक वेळेला तुषार पाटीलच का? तुषार पाटीलच काम करतो। जो काम करत नाही त्याच्यावर ॲलिगेशन होतच नाही। निश्चितच आणि नगरपालिकेचे इलेक्शन जवळ आले की होत असते। तुम्ही मुद्दा काढला म्हणून बरं झालं, नगरपालिका इलेक्शन आले तुम्हाला लक्षात आले? नाही, मला लक्षात येण्यापेक्षा नाही काय झालंय की काहीतरी करून असा वेळोवेळी ज्यावेळी असं इलेक्शन येते त्यावेळी असे काहीतरी ॲलिगेशन करायचं नाही। पण यातून शाळेची पर्सनली व्यक्तिगत तुमची बदनामी होते ना। तुम्ही असं किती दिवस सहन करणार आहे? शाळेची बदनामी, वैयक्तिक बदनामी, तुमची बदनामी किती दिवस सहन करणार? उद्या प्रवेश घेताना पालक विचार करतील अरे बाबा या शाळेचा मॅटर चालू आहे। या संदर्भामध्ये माझी तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हालाच विनंती आहे, चांगल्या पद्धतीची चालणारी शाळा ही मोडून काढायचं षडयंत्र काही गावातील काही माजी शिक्षक, काही त्यांना इथले शाळेतील सहकारी, संस्थेतील सहकारी मिळत असतील माहीत नाही, हे मोडून काढायचा प्रयत्न करते। चांगली शैक्षणिक संस्था चाललेली आहे, तिचा योग्य पद्धतीनं प्रसार आणि प्रसिद्धी तुम्ही दिली पाहिजे, कारण तुम्हाला माहिती आहे या शाळेचं कामकाज कसं चाललेलं आहे। तुम्ही पाहत आहात, संपूर्ण सातारा शहराला माहिती आहे, सर्वसामान्यांची शाळा आहे।
ज्यावेळी हा निर्णय झाल्यापासून 1 रुपयाही आम्ही कुणाची फी घेतलेली नाही. या संदर्भामध्ये कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घेऊन की या शाळांना निधी तरी वाढवून द्या, नाहीतर परीक्षा फीच्या संदर्भामध्ये काहीतरी करावं, यासाठी मी उच्च न्यायालयामध्ये मी प्रयत्न करणार आहे. शिक्षण अधिकाऱ्यांना मी गेले 3-4 पत्र पाठवलेली आहेत, त्यांच्याकडून उत्तर आलेली नाहीत. तुमच्या मुलांना जर चांगलं शैक्षणिक सुविधा आणि शैक्षणिक चांगलं वातावरण निर्माण करायचं असेल तर थोड्याशा सुविधा निर्माण करण्यासाठी खर्च करावा लागतो. समाजातून देणगी रूपाने हे मिळत नाही. आतापर्यंत जवळजवळ मी 2005 पासून या संस्थेमध्ये सचिव झाल्यापासून किमान 8 ते 10 कोटीची जागा आणि इमारती उभ्या केलेल्या आहेत. जेडपीनं सुद्धा 4 एप्रिल रोजी मला 8:30 वाजता त्यांनी जो प्रस्ताव पाठवला त्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता देऊन जेडपीनं मला रीतसर मुख्याध्यापक दिलं गेलं. परंतु मी हे जेव्हा त्यांची बाईट मी ऐकली किंवा ते पेपरमध्ये मी जेव्हा वाचलं की स्वच्छ आणि पारदर्शक कारभार, मग मला कुठंतरी असं वाटायला लागलं, अरे कसा स्वच्छ कारभार तुम्ही म्हणता आहात. एवढं वर्ष माझ्यावर अन्याय केला, माझी काही चूक नसताना माझ्यावर अन्याय केला गेला आणि तरी मी गप्प बसले आणि आता तुम्ही म्हणताय स्वच्छ कारभार. तर हे पूर्णतः चुकीचं आहे. फक्त ही मला बाईट हेतू एवढाच आहे की माझ्यानंतर आणखी कुठल्याही माझ्या सहकार्यावर असा अन्याय होऊ नये. कुणाला तर कुणाच्या सेवा जास्त डावलायची आणि आपल्या मर्जीतल्या शिक्षकाला ते पद द्यायचं, हे करू नका. कारण घेणाऱ्यांनी पण ते घेऊ नये. आपण शिक्षक आहोत, आपण आपल्या सहकार्यावर अन्याय करतो, आपण विद्यार्थ्यांना सांगतो की अन्याय करू नये म्हणून, आणि आपण स्वतः मात्र आपल्या सहकार्य अन्याय करत असतो. याचा ससद बुद्धी विचार करून घेणाऱ्यांना सुद्धा विचार केला पाहिजे आणि हे पद घेतलं पाहिजे असं मला वाटतं. पत्राबद्दल बोला. तुम्हाला घरी येतात त्या पत्र? आता मला सेवानिवृत्तीनंतर सुद्धा मला पत्र आली. काही पत्र मी घेतली पण काही पत्र मी डावलली. तर घेण्याची काही गरज नव्हती. मी रिटायर झालेले होते आणि मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. हे मी तुम्हाला सांगते, मी स्वेच्छानिवृत्ती घेतली कारण मान्य तुषार पाटील यांनी इतकं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खच्चीकरण केलं, प्रयत्न नाही, माझं खच्चीकरण केलं पूर्णतः. आणि मला इतके पत्र द्यायचे, इतके मेमो द्यायचे की त्यांचा उत्तर देतात माझा सगळा वेळ जायचा. शाळेची कामं म्हणून काही झाली नाहीत माझ्याकडून. आणि त्यामुळे असं करू नका. कारण येणाऱ्या जर तुम्ही परत असं कुणावर अन्याय केला तर तो सुद्धा शिक्षक काम करू शकत नाही.